वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसलमाना वीरमणि सिक्खापदं समादयामि वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु सकल विज्ञान देव रूप कबीर घोष गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि। भीमस्तुति दिव्य प्रभरत्न तु साधुवरदान तु आद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनामति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या आगतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा। प्रसाद दाचं जे दान आहे, जे दान परिमित आहे, आपल्या धम्मामध्ये दान परिमितेला खूप महत्त्व आहे। त्याप्रमाणे हे दान आटत नाहीये। अगदी मला अजून 2-4 शिक्षकांचे फोन आले, विसे सर आहेत, शेजोळ सर आहेत, SS गवई सर आहेत, साबळे सर आहेत, आनंद, या सगळ्यांचे सरदार साहेब आहेत। सर आमचा दिवस सांगा, कारण तुमचं हे रोजचं सगळेजण पाहत आहेत आणि सर दूर असल्यामुळे आम्हाला थोडं आमची अडचण आहे, पण तरी आम्ही येणार आहोत। तर संपूर्ण चिखलीमध्ये नव्हे, जिल्ह्यात नव्हे, देशामध्ये तुमचं हे धम्माचं कार्य विशाखा महिला मंडळांचं सुरू आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी आज आयुष्यमान मुकेश अशोकजी मोरे, त्यांच्या सौभाग्यवती रंजनाताई मुकेश मोरे, त्यांचे बंधू सचिन अशोक मोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ आम्रपालीताई सचिन मोरे यांच्याकडून आज आपणास प्रसाद आहे। तरी आपणा सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि या धम्मा प्रचाराच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात आणि हा जो आपण प्रसाद देत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आपण आजच्या या ग्रंथाची सुरुवात एका सुंदर अशा धम्मपदान करूया। फार छान धम्मपद आहे। यथागार सुचन्न उट्टीन समिती वंजित एवं शुभावित चित्त रागोन समिति विकत्ती। पाली भाषेचा याचा अर्थ आहे, अगर घर का छत सही तरीका से बनाया हुआ है तो वर्षा होते समय उसी छत से घर में पानी नहीं गिरती है। एक उदाहरण दिलेलं आहे। हमारे घर का छत जो है, आता बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला छत नाही आहे। छत म्हणजे जे टिनं होते, जे अगदी पालापाचोळा करून आपण आपले घर,
झोपड्या होत्या, आता सिमेंटचे अगदी छान प्रकारे घरी तयार झालेले आहेत. परंतु तरी म्हटलेलं आहे कि अगर घर का छत सही तरीका से बनाया हुआ है तो वर्षा होते समय उसी छत से घर में पानी नहीं गिरता है. वैसे ही सम्यक दृष्टि के द्वारा अगर मन को सही तरीका से बढ़ाया है तो उस व्यक्ति के मन में राग या अन्य जो विकार है उनके विचार घुसते नाही आहे. जो खरोखर धम्माच्या मार्गाने चालतो, विचाराने चालतो आणि ज्याच्या मनामध्ये करुणा आहे, प्रेम आहे, त्याचा मार्ग नेहमीच सुखकर असतो. त्याच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येत नाही. आणि तथागतांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. तथागताचा जो विचार आहे तो असा आहे की तथागताने मध्यम मार्ग सांगितलेला आहे. हा मध्यम मार्ग आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मध्यम मार्ग म्हणजे आपलं जीवन आहे. दुर्घटना होऊ शकतात, काही होऊ शकतं, पण अशा वेळेस आपण जर आपलं मन खंबीर केलं आणि त्यातून जर योग्य मार्ग काढला आणि जास्त दुःखावेग जर नाही केला, अतिव दुःख ज्याला आपण म्हणू, हे जर नाही केलं तर आपण आपलं जीवन सावरू शकतो. किंवा चांगलं सुख आलं, सुख प्राप्ती झाली, आता ती कोणत्या मार्गाने कशी काय वगैरे, ही सुख प्राप्ती किंवा हा जो आनंद आहे या आनंदामध्ये जास्त ओसांडून जाता कामा नये. कारण त्या आनंदातून जर एखादी गोष्ट विनाशकारी जर घडली तर तो पुन्हा त्या वियोगाकडे जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जास्त आनंद नको किंवा एखाद्या गोष्टीचं जास्त दुःख नको. हा मध्यम मार्ग तथागतांनी सांगितलेला आहे. तर आपला छानसा विषय कालचा सुरू होता आणि या विषयानुरूप आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी, म्हणजे जे रामजी आंबेडकर आहेत, त्यांच्या मनामध्ये विचार आले आणि आपल्या या भीमरावासाठी मुलगी आपण पाहायला पाहिजेत आणि त्याचं लग्न आपण केलं पाहिजेत. 9व्या वर्गात भीमराव शिकत होते आणि हे विचार यांच्या या कुटुंबामध्ये आलेच आंबेडकरांच्या. परंतु वननगावकर जे आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये मामा आणि काका यांच्यामध्ये सुद्धा हे विचार सुरू होते. रामजी सुभेदार आपल्या लाडक्यासाठी मुली शोधायला लागले. भीमरावला मुलगी कशी हवी, रामजी आंबेडकरांची काही आढावे मनाशी बांधले होते की कशा प्रकारची साधारणतः आपली सून असावी, भीमरावसाठी कशी मुलगी असावी आणि भीमराव कसा आहे हे मात्र मीरा आत्या आणि सुभेदारांना माहीत होतं. मुलगी सुंदर पाहिजे, सुशील पाहिजे, सर्व कुटुंबाला सांभाळून घेणारी पाहिजे. भीमराव हा विद्यार्थी आहे, जगावेगळा विद्यार्थी आहे. तो शिकून सवरून खूप मोठा होणार याबद्दल रामजीच्या मनात संदेह नव्हता. त्याचा तो अभ्यासवृत्ती, त्याची ती मग्नता पाहून रामजी निश्चिंत झाले होते की हा मोठा चांगला शिक्षित असा काहीतरी बनेल. जेव्हा भीमरावच्या शिक्षणात आडकाठी येणार होती, भीमरावच्या शिक्षणात आडकाठी येणार नाही अशी मुलगी पाहिजे, याच्या स्वभावाला तिच्या स्वभावानं साथ दिली पाहिजे, या वाढणाऱ्या झाडाला तिनं पाणी घातलं पाहिजे. बघा किती उंच विचार होते, मोठे विचार होते की हे जे भीमराव शिक्षण घेत आहे या शिक्षणामध्ये त्याची पत्नी आड येता कामा नये. हे फुलणारं, हे वाढणारं, ज्ञानानं उतुंग भरारी घेणारं हे झाड आहे. या झाडाला त्या सुनेनं, त्याच्या पत्नीनं पाणीच दिलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार
सुभेदारांच्या मनामध्ये आले, त्याला जपलं पाहिजे असं रामजी आंबेडकरांच्या डोक्यात खूप काही मनाशी ठरवून टाकलं होतं. त्यामुळे मुलगी पाहताना त्यांचा गोंधळ उडेल. त्यांनी एक मुलगी पाहिली, ती पसंत पडली. दुसरी पाहिली तेव्हा पहिलीशी दुसरीशी त्यांचं मन तुलना करू लागलं. पहिलीत काही गुण कमी दिसू लागले, पहिलीला नकार दिला. मग आता साहजिक आहे, आई वडिलांचं जे मन आहे ते मात्र या बाबतीमध्ये सैराभैरा असते आणि कुणालाही वाटते की आपल्या पुत्राला चांगली मुलगी मिळावी, चांगली सून मिळावी, घराचा उद्धार व्हावा. म्हणून वधू शोधण्याचा जे आहे हे यांनी सुद्धा मनात आणलं. पहिली मुलगी पाहिली, नंतर दुसऱ्या मुलीचा कुठेतरी ठेपा मिळाला, दुसरी सुद्धा मुलगी पाहिली आणि मग दुसरी मुलगी पाहिल्यानंतर दोन्ही मुलीमध्ये त्यांनी तुलना केली आणि पहिलीला नकार दिला, दुसरी पसंत पडली. पण परत त्यांनी तिसरी मुलगी पाहिली. आता दुसरीची तिसरीची तुलना होऊ लागली. पहिली सुटली, मग दुसरी पाहिली, दुसरी आवडली. दुसरी आवडल्यानंतर पुन्हा कुणीतरी सांगितलं की ती अमुक अमुक अशी मुलगी आहे. ती मुलगी सुद्धा त्यांना पसंत पडली आणि मग या दुसऱ्या मुलीत आणि या तिसऱ्या मुलीमध्ये मात्र रामजी जरा कन्फ्यूज झाले, तुलना करायला लागले की दोन्हीपैकी कोणती. आता दुसरीची तिसरीची तुलना होऊ लागली. दुसरीतही तिसरीच्या तुलनेने काही उणिवा दिसू लागल्या. दरवेळी ते मीराबाईला येऊन सांगायचे. आणि हा जो सगळा वृत्तांत दुसरं कोण होतं, आपल्या बहिणीशिवाय कोण होतं? हा सगळा जो घटनाक्रम आहे, कोणती मुलगी कशी पडली, काय आडनाव होतं, कशी दिसायला होती, हे सगळं इत्थंभूत माहिती कथा ते आपल्या बहिणीजवळ, मीरा आत्याजवळ सांगायचे. ताई, आज एक मुलगी पाहिली भीमरावसाठी, कशी आहे, सुंदर आहे, मग ठरून टाक की. हो, ठरून टाकू. परत एका मित्राने दुसरी मुलगी दाखवली. बघा, पुन्हा एक मित्र भेटला, पुन्हा त्याने मुलगी दाखवली. त्याचं मन डोलायमान झालं, ही छान वाटली. परत मीरा आत्याजवळ मागच्यासारखं त्यांनी सांगितलं. पुन्हा एक मुलगी दाखवली त्यांच्या मित्राने. आणि पण मात्र मग आता खूपच त्यांच्या मनामध्ये गोंधळ उडाला की नेमकं आपल्या भीमरावसाठी कोणती आणि कशी मुलगी पाहिजेत. आणि हे सगळा जो कलह आहे, याच्या सगळ्या घटना आहेत, याच्या सगळ्या गोष्टी आहेत, ते आपल्या बहिणीजवळ सांगायचे. कुणीतरी त्यानं सांगितलं की वलंगकरांकडे लग्नाची मुलगी आहे, ती मुलगी छान आहे. रामजी सुभेदार तिथे जाऊन धडकले. आणि मग कुणी काही सांगितलं की ते बापाचं काळीच, आणि लागलीच ते सगळं मागचं मनातलं काढून वलंगकरांच्या घरी ते जाऊन धडकले. आगत स्वागत झालं, या बसा. फराळ झाला, चहा झाला, पान सुपारी झाली आणि रामजींनी विषय काढला. वलंगकर हे रमाचे काका आणि गोविंदपूरकर हे मामा दोघेही बसले होते. रामजी सुभेदार हे आपल्या मुलाबद्दल सांगत होते. आणि अगोदर त्यांनीच विषय काढण्या अगोदर रामजी सुभेदार म्हणजे बोलके होते, ज्ञानी होते, ते समोरची परिस्थिती ओळखून पण होते. आणि मग माझा मुलगा कसा आहे, काय आहे, तो काय करतो, हे सगळा वृत्तांत रामजींनीच अगोदर सांगून टाकला. माझा मुलगा पुढच्या वर्षी मॅट्रिक पास होणार आहे, मोठ्या अभिमानानं आणि गर्वानं रामजींनी सांगितलं. मोठ्या गौरवाने रामजींनी मुलाबद्दल सांगितलं. केवढं मोठं स्थळ आपल्याहून चालून आलं आहे, एवढा शिकलेला मुलगा, आपल्यात इतक्या शिकलेला मुलगा तर वलंगन काकांनी आणि गोविंदपूर मामांनीही पाहिला नव्हता. म्हणजे स्थळ तर आलंच, पण आपल्या समाजामध्ये मॅट्रिकला आता तो जाणार आहे, इथपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, हे आजपर्यंत त्यांनी माहीत नव्हतं त्यांना. आणि उच्च शिक्षित ज्याला आपण म्हणू अशा मुलाचं स्थळ आपणाकडे चालून आलं, त्यांचं मन गदगदून गेलं.
आनंदून गेलं दोघांनाही, काकांचं आणि मामाचंही. वलंग पाहिला नव्हता, त्यांना काय बोलावं सुचेना, इतका आनंद त्यांचा वाटत होता. पण रमा तर काही शिकली नव्हती. आपली रमा शिकलेली आहे हे गृहीत धरून रामजी सुभेदार आपल्या रमाला मागणी घालत असावेत. रमा शिकलेली नाही हे कळताच ते रमाला नकार देतील आणि उठून चालायला लागतील, असं रमाच्या काकाला आणि मामाला वाटत होतं. ते जसजसं सुभेदार आपल्या मुलाबद्दल सांगत होतं तसतसं यांचं मन तर आनंदून गेलं होतं, पण थोडं डामडोल सुद्धा होत होतं, थोडं घाबरत सुद्धा होते की हा मुलगा तर इतका शिकलेला आहे आणि आपली मुलगी जी रमा आहे ही तर काहीच शिकलेली नाहीये. कदाचित आपण जर त्यांना सांगितलं की आमची रमा काही शिकलेली नाही हो, ते अनाथ बाळ आहे, असं जर सांगितलं तर कदाचित हे जे आलेलं मागणं आहे, हे रामजी जे आलेले आहेत ते उठून चालल्या जातील. माझा मुलगा एवढा शिकलेला आणि अशिक्षित मुलीशी लग्न कसं काय शक्य आहे, अशा प्रकारची म्हणतील आणि त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये ती भीती निर्माण झाली. असं रमाच्या काकाला आणि मामालाही वाटत होतं. त्यामुळे मनातून ते घाबरले होते. पण काही तसं झालं तरी खरं काय ते सांगावं आणि रमाला त्यांनी पदरात घ्यावं अशी कळकळीची विनवणी सुभेदारांना करावी असा वलंगन काकांच्या मनात आलं आणि ते म्हणाले की ही गोष्ट तर लपून राहण्यासारखीच नाही. आणि स्वच्छ प्रांजळ मनाचे दोघेही काका आणि मामा होते आणि असं वाटत होतं की आपण रमा काही शिकलेली नाही हे स्पष्ट सांगावं आणि मग त्यांनी जर स्वीकारलं तर फारच छान, नाही तर नाही, आपला मुलगा एवढा शिकलेला, आमची रमा तर काही शिकलेली नाही हो, उद्या सांगितलं नाही असं होऊ नये. आणि स्पष्टच गोविंदपूरकर मामांनी पुष्टी जोडली, अरे बरोबर आहे तुमचा मुलगा शिक्षित आहे, शिकलेला आहे, पण आमची रमा काही शिकलेली नाही आहे. अशा प्रकारचं हे स्थळ आहे. गोविंदपूरकर मामांनी मात्र हिंमत दाखवून ते बोलले. ते आमची रमा पोरकी आहे सुभेदार साहेब, लहानपणीच तिचे आई बाबा वारले, गांजलेला जीव आहे आमच्या रमाचा, पण मुलगी मोठी समजूतदार आहे बरं. जी परिस्थिती होती ती संपूर्ण रमाच्या मामांनी सांगितली की ती अनाथ पोर आहे, शिकलेली नाही, अतिशय बिकट परिस्थितीतून ती आलेली आहे, पण आमची रमा खूप समजूतदार पण आहे. हे त्यांनी जे आहे सत्य ते मात्र त्यांना सांगितलं. रामजी सुभेदारांचा कल रमाकडे आणखी झुकला. प्रेमळ होते रामजी, त्यांना दुःख माहीत होतं, त्यांना या सर्व गोष्टी माहीत होत्या. जीवन काय असतंय, संघर्ष काय असतो, आपल्या समाजाची परिस्थिती काय आहे, आपला समाज किती गरिबीतून चाललेला आहे, या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती होती. आणि अशी ही अनाथ मुलगी, सुस्वरूप, प्रेमळ, अशिक्षित असेल कदाचित, या गोष्टीकडे त्यांचं मन झुकलं, रामजीचं मन झुकलं. रामजी सुभेदाराला चा कल रमाकडे आणखी झुकला. त्यांच्यातला कनवाळू पिता रमाच्या पोरकेपणाकडे इतका हल्ला, ते थोडे हळवेच होते. मितभाषी, मार्गशील, स्वज्वळ आणि मृदू स्वभावी रमाची निवड त्यांनी भीमरावासाठी केली. आणि माणसाची पारख होती रामजींना, कारण त्यांनी सैन्यात काम केलं होतं, कित्येक मोठ्या मोठ्या गोष्टींचा संघर्ष त्यांनी केला होता, सुख दुःख या सगळ्या गोष्टीतून ते गेले होते. आणि ही कनवाळू, मितभाषी, प्रेमळ, स्वज्वळ ही जी रमा आहे, या रमाला त्यांनी क्षणात ओळखलं की हीच माझ्या भीमासाठी वधू होऊ शकते. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ओळखलं. मनातल्या मनात त्यांनी तो निर्णय पक्का केला. रमा शिकली नसली तरी चालेल,
पण रमानं भीमरावाचा सांभाळ करावा, त्याला बळ द्यावं, त्याचा तिथंच त्यानं थांबू नये, तर गती द्यावी, उर्मी मिटू नये. तिनं माझ्या मनातील प्रेरणा फुलाव्यात. सुभेदाराचं मन धावू लागलं. रामजींच्या डोळ्यापुढे रमा भीमाचा जोडा उभा राहिला. रामजींच्या डोळ्यात पुढे रमा भीमांच्या संसाराचं कौतुक उमटलं. आणि सुभेदारांनी विचारलं, नाव काय आहे बेटा तुझं? आणि अशा प्रकारचं ते सगळं त्यांनी पाहिलं, क्षणात ओळखलं. आणि ही स्वज्वळ सुस्वरूप स्वभावाची मुलगी ही निश्चित माझ्या भीमाची छानशी वधू दिसेल, माझी सून दिसेल. आणि तिला पाहून त्या दोघांची जोडी त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. ते चित्र, या दोघांची जोडी कशी दिसेल हे चित्र मात्र सुभेदारांच्या समोर उभं राहिलं. आणि त्यांच्या मनाने निर्णय घेतला की रमाच माझी सून होणार. मग रमा आली. रमाला नाव विचारलं, काय नाव आहे बाळा तुझं? रमानं उत्तर दिलं, आम्हाला रमा पसंत आहे. तिथेच नाही तर मग का हो, त्यांचा काही निरोप आला का, काही असं आहे का, काही तसं आहे का, अमुक अमुक चालतात आपल्यामध्ये या गोष्टी आहेत की नाही. आणि मग त्या मुलीवाल्यांचं मन धाकधूक होतं. आणि मग काय तेही, अरे हो तुम्हाला निरोप द्यायचाच राहिला होता, ते असं होतं पा, ते थोडं आमचा मुलगा तिकडून येणार आहे, मग आम्ही ते असं सांग. अरे स्पष्ट सांगा ना, कशाला त्या मुलीच्या आई वडिलांचा तुम्ही अंत पाहता, लेकीवाळीचा अंत पाहता? नका असं करू, असं नाही करायला पाहिजे. आलं का लक्षात? काय जे काय ते स्पष्ट तिथे सांगायला पाहिजे. काय सुभेदार होते, स्पष्ट सांगितलं मला रमा पसंत आहे. काय मन होतं त्यांचं, काय त्यांनी अगदी पारखून रमाची निवड केली. खरोखर आम्हाला रमा पसंत आहे, रामजी सुभेदार बोलले. रमाच्या हाती त्यांनी साखरेची पुडी दिली. रमानं सुभेदारांना वाकून नमस्कार केला. सुभेदारांनी पुरीला तोंड भरून आशीर्वाद दिला. मीरा आत्याजवळ रमाबद्दल कधी सांगतो असं रामजींना झालं होतं. ते तरंगतच घरी आले. दारातूनच आनंदात तिरकेयानं म्हणाले. आणि मग हे सगळं वृत्तांत झाल्यानंतर सुभेदारांना असं वाटलं, मी आता कधी घरी जातो, कधी माझ्या बहिणीला सांगतो की मी ती मुलगी पाहिली म्हणून, अशी आहे तशी आहे, कधी मी वर्णन करतो. तरंगत, पहा किती सुंदर शब्द वापरले रामजी. तरंगतच मोठ्या आनंदाने घरी गेले. आणि ताई, एक विशेष आनंदाची गोष्ट सांगतो. मीरा आत्याला भावाची विशेष आनंदाची गोष्ट माहीत होती की जाऊन आला असेल, मुलगी पाहिली आणि ती अशी होती. मग मला दुसऱ्यांना सांगितली, ती तशी होती, याच्याशिवाय काय असणार याच्याजवळ, असं मीरा आत्याच्या मनामध्ये आलं. मीरा आत्याला भावाची विशेष आनंदाची गोष्ट माहीत होती. सांगून दादा काय सांगणार आहे, तर एखादी नवी मुलगी भीमरावासाठी कशी पाहिली आणि ती किती अनुरूप आहे भीमरावला हेच सांगणार. मीराबाईने ओळखलं की आपला मुलगा तर सुंदर आहे, अमुक आहे डमुक आहे सगळं काही, पण ती जी मुलगी आहे ती काही भीमरावला शोभत नाही, याच्याशिवाय सांगूच शकणार नाही. मला माहीत आहे दादा तुझी विशेष गोष्ट. आणि दोघंही खळखळून हसले. जेव्हा मीरा आता म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय सांगणार आहे तर. आणि मग रामजी हसले, मीरा आताही खळखळून हसले. पण यावेळी मात्र रामजी सुभेदार विशेष खुशीत आहेत हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. नेहमी सारखं तर आहेच, पण यावेळेस मात्र काहीतरी चेहरा जो आहे त्यांचा आनंदित आहे, प्रफुल्लित आहे, बोलण्याची भाषा वगैरे फार वेगळी आहे. हे मात्र मीरा आत्यानं हेरलं, काहीतरी आहे. तेव्हा तिनं टिंगलीचा सूर मागे घेतला आणि गंभीर झाली आणि तिने विचारलं, काय दादा कशी आहे मुलगी?
जरा गंभीर स्वरात की बाबा सांग कशी आहे मुलगी दादा. फारच चांगली मुलगी आहे ताई. कोणाची मुलगी हो? अगं भिकू वलंगर होते वननगावला, ते मरण पावले. आईही नाही तिला. इथेच मुंबईत काका मामांकडे राहते. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जशीच्या तशी सुभेदारांनी आपल्या बहिणीला सांगितली. आई पण नाही, वडील पण नाहीत आणि काकांच्याकडे हे लेकरू वाढत आहे. अशी मी मुलगी बघितली. छान होईल भीमासाठी. बघा मीरा आत्यानं सुद्धा ते हेरलं त्यांच्या मनातलं की यांना जर पसंत आहे मी कशाला नकार देऊ, कशाला सांगू असं अनाथाचं मूल आपल्या घरात आणा म्हणून. नाही, मीरा आत्याचा स्वभाव सुद्धा फार मोठा होता. छान होईल भीमासाठी, काही विचारू नकोस, अगदी उत्तम होईल. इकडे सुभेदाराच्या कुटुंबात ही बातमी सुगंधाची लहर पसरावी तशी पसरली. वलंगणकरांचे आणि गोविंदपुरांचे घरे तिकडे हवेत झोके घेऊ लागले. आणि रमा बघा असं ही बातमी सगळीकडे पसरली त्यांच्या घरामध्ये. मग काका मामा चुलते वगैरे ज्या सगळ्यामध्ये की सुभेदारांनी सून पाहिली, सुभेदारांनी मुलगी पाहिली, सुंदर आहे वगैरे वगैरे सगळीकडे. आणि मग इकडे मामा आणि काका हे सुद्धा स्वप्नात होते, आनंदात होते की हे काय घडतंय नेमकं. या अनाथ मुलीचं जे होतं ते काय घडणार आहे. आपल्या समाजातील सर्वात शिकलेल्या मुलासोबतच स्थळ आले स्वतःहून चालून. याचा अतिशय अतिशय आनंद त्या दोघांना झाला. रमाचं काळीच सुपायवड झालं होतं. आपण त्यांची बायको होणार. तो मुलगा इतका शिकला आहे या गोष्टीमुळे तिला आकाश ठेंगणं झालं होतं. ती सुद्धा विचारात पडली होती, विचार करणारी होती ती. कारण आई वडिलांचं दुःख तिनं पाहिलं होतं. सगळ्या या संकटातून गेली होती ती. आणि स्थितप्रज्ञ राहणं, खंबीर राहणं आणि संकटांना तोंड देणं हे ती शिकलेली होती. नाही का आपण पहिलं पाहिलं, संकट आले, संकटांनी वार केला, संकट हारले, पण रमा हारली नाही. इतकं सुंदर वर्णन डॉक्टरांनी केलेलं आहे, यशवंत मनोहरांनी यामध्ये केलेलं आहे. अनेक संकट आली पण त्यातून रमा. आणि मग हे तर आनंद होता, अतिशय मोठा आनंद होता हा. पण या सुद्धा रमा विचार करू लागली, खरोखर एवढा मोठा शिकलेला मुलगा माझा स्वीकार करणार आहे, मला पत्नी स्वीकारणार आहे, हे ती विचार करू लागली. वैचारिक पातळी खूप मोठी होती रमाची. त्याचमुळं एवढ्या मोठ्या संकटामध्ये बाबासाहेबांचा संसार रमाईने केलेला आहे. आपल्याला पुढे समजेलच. ती तिच्या समाजातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलाची बायको होणार होती. 9 वर्षाचं हे व्याकुळ आयुष्य या क्षणी एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं. भूतकाळातील यातनांचं ओझ या क्षणी तिच्या नकळत तिच्या मनावरून उतरलं होतं. त्याचा नीट अर्थ तिला कळणं शक्य नव्हतं. 9 वर्षाची होती फक्त ती. तिला काय समजणार होतं की काय दुःख आहे, यापुढे काय आपल्या जीवनामध्ये आहे, हे तिला काहीच माहीत नव्हतं. अशिक्षित होती, परंतु विचार करण्याची क्षमता रमामध्ये होती. पण आपल्या वाट्याला काहीतरी वेगळं येत आहे याबद्दल तिच्या मनाची खात्री झाली होती. आपल्या या निरागस जीवनात, आपल्या या दुःखी जीवनात, अतिशय दुभंगलेल्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाचे क्षण येणार आहेत, एवढं मात्र रमाला तिच्या मनोमनी पटत होतं, वाटत होतं. आणि हळूहळू तिचं मन हे फुलत होतं. काहीतरी अकल्पित घडत आहे असं तिला वाटत होतं. आपल्या वयाच्या मुलीच्या वाट्याला जे येतं त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक दैदिप्यमान आपल्या वाट्याला येत आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. रमाच्या डोळ्यातील कारुण्याला चांदण्याची किनार लावली जात होती. तिचं कोवळं वय, तिलाही त्याचा अर्थ कळत नव्हता.
असं गाणं गाऊ लागलं होतं. तिचं व्याकुळ मन किनाऱ्याची माहिती नसलेल्या अनोख्या लाटांवर आरूढ झालं होतं. किती सुंदर लिहिलेलं आहे की काय घडणार आहे हे तिला माहीत नव्हतं. आणि तिचं जे व्याकुळ मन आहे, हे व्याकुळ मन अशा नावेत आता बसलं होतं की ज्या नावेला किनाराच काय आहे, कुठं आहे, कुठपर्यंत जायचं आहे ते माहीतच नव्हतं. अशा प्रकारची द्विधा मनस्थिती रमाईची झाली होती. खरोखर यावेळेस जर तिचे आई वडील असते तर त्यांना किती आनंद झाला असता, नाही का बाबा? आपल्या लेकीचं एवढं मोठं भलं होतंय हे मामा आणि काकांना तर आनंद झालाच, मीरा आत्याला आनंद झालाच, परंतु रमाईच्या आई वडिलांना किती आनंद झाला असता. असो, जे नशिबात आहे त्यापेक्षा काही नसतंय. तर आपण आता 8:45 झालेत. पुढचा भाग खूप छान आहे, कुंकू लाविल रमानं. उद्याला आपण त्यांचं कशा प्रकारे लग्न होतं, कशा प्रकारे दोन्ही कुटुंबामध्ये तारांबळ होते, रमा कशी नटते, तिच्या मैत्रिणी तिला कशा प्रकारे सजवतात वगैरे, कुठं लग्न होतंय, हे सगळे सुंदर वर्णन यामध्ये केलेलं आहे. तर आपण आपल्या या ग्रंथाकडे वळू, चालेल ना? यशोधराने सिद्धार्थाला अनुमती तर दिलीच, सिद्धार्थाला हेही सांगितलं की तुम्ही जगाच्या कल्याणासाठी जात आहात, यासाठी मी आपली भागीदारी झाली असते, मी आपल्यासोबत आले असते, परंतु माझं दुर्भाग्य हे की जो राहुल आहे ते बाळ लहान आहे आणि त्याला सोडून मी येऊ शकत नाही. त्यानंतर तुमच्या वयोवृद्ध आई वडिलांचा सुद्धा सांभाळ मला करायचा आहे, तर त्यामुळं ती सुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी हे सोडून येऊ शकत नाही. अन्यथा यशोधरा निश्चित सिद्धार्थांच्या बरोबर गेली असती, पण शेवटी पत्नी आहे, होकार तर दिला, पण तिचं अंतर्मन मात्र तडफडू लागले. हे मी काय केलं, कसा मी निर्णय घेतला, माझ्या पतीला जाऊ दिलं, माझ्या बाळाला सोडून जाऊ दिलं, अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये आला. सिद्धार्थ गेल्यानंतर असताना ते मला कसे सोडून गेले, तिचं दुसरं मन बोलू लागलं. आपल्याला 2 मन असतात कोणतीही गोष्ट करताना. द्विधा परिस्थिती असते, करू किंवा नाही, हो म्हणू किंवा नाही म्हणू, हे चांगलं की हे वाईट, अशा प्रकारची द्विधा परिस्थिती 2 मन आपल्याला असतात. सुरुवातीला चांगल्या प्रकारे यशोधरेनं होकार दिला, पण घरी मात्र जेव्हा एकांतात आली त्यावेळेस ती बोलू लागली. ज्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या या नव्या जीवनक्रमाची भागीदारी करायला पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही, माझी एकच इच्छा होती की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. बघा, तिचं अंतःकरण आता रडायला लागलं. ज्यावेळेस सिद्धार्थ चालल्या गेले त्यावेळेस मात्र यशोधरेचं अंतःकरण रडायला लागलं. मला स्वर्गप्राप्ती नको, मला धनसंपत्ती कोणतीच नको, मला कोणत्याही प्रकारचं सुख नको, पण माझा जो मालक आहे, माझा जो धनी आहे, त्यानं मला सोडून जायला पाहिजे नव्हतं. अशा प्रकारची ती मनामध्ये तुटू लागली. विशाल डोळे, प्रसन्न हास्य अशा असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधी खेळू नये काय? सुंदर असा चेहरा आहे, सुंदर डोळे आहे, सुंदर देहयष्टी आहे. हे सर्व या गोष्टीसाठी मी अपात्र आहे, परंतु नुकतंच जन्मलेले जे बाळ आहे, ज्याला आई वडिलांची गरज आहे, आईची गरज आहे, परंतु वडिलांची गरज आहे, त्या बाळानं आपल्या पित्याच्या मांडीवर सुद्धा खेळू नये, अशी काय स्थिती यावी, ती मनाला खाऊ लागली. हाय रे देवा, त्या सुन्न वीर पुरुषाचे अंतःकरण किती निष्ठुर
त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरं सोडून जाईल. एक एक विचार तिच्या मनामध्ये येऊ लागले. माझे हृदय खरोखर कठोर आहे. अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे, कारण त्या हृदयाचा नाद सुखोपयोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या अनाथासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू, आता मला हे दुःख सहनच होत नाही. असं कसं माझं हृदय, असं कसं माझं मत. मी होकार दिला, चूक केली मी. ज्याचं सुख मला आता घ्यायचं होतं, ज्याचं वैभव मला, या वैभवाचा आनंद घ्यायचा होता, त्यालाच मी नाकारलं. किती पाषाण हृदय आहे मी. माझ्या पत्नीला मी होकार दिला आणि ती मनामध्ये परत परत झुरू लागली. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदित होते. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी या दुःखाच्या स्थितीने तिला सहनशीलतेचा बाण फुटला होता. सहनशीलता होती तिच्यामध्ये, धैर्यवान होती ती. पण हे दुःख जे होतं, हे दुःख मात्र ती पचवू शकली नाही. आणि जेव्हा ती एकांतात आली त्यावेळेस मात्र ती आक्रांत करू लागली, मूर्छित पडली आणि स्वतःला दोष देऊ लागली, स्वतःला कोसू लागली. छन्न आणि कंथक परत आले हे ऐकून आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन शुद्धोधन धर्तीवर पडला. ज्यावेळेस छन्न आला, ज्यावेळेस कंथक घोडा आला, त्यांच्यावर आरूढ माझा मुलगा सिद्धार्थ नव्हता हे जेव्हा पाहिलं त्यावेळेस मात्र या भावनेने राजा शुद्धोधन धर्तीवर पडला. पुत्रवियोगाने दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्याने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो विवळत रडू लागला. प्राण्यांना भावना असतात, प्राण्यांना सगळ्या गोष्टी समजतात, हे अगदी सत्य आहे. आपल्यापेक्षा फार आपल्यावर ते प्रेम करतात. आणि या कंतक घोड्याचं या पूर्ण कुटुंबावर खूप प्रेम होतं. आपला मालक रडत आहे, राजा शुद्धोधन रडत आहे हे पाहून मात्र त्या कंथक घोड्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या आणि तो जमिनीवर पडून तो विवळू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवास साकडे घातले. अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंटू लागले की आपला हा पुत्र केव्हा ना केव्हा तरी परत येईल, आपला हा पती केव्हा ना केव्हा तरी परत येईल. अशा प्रकारची आशा ठेवून हे एक एक दिवस मागे ढकलू लागले. यातला भाग दुसरा आहे, कायमचा संसार त्याग, कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. मग अशा प्रकारे मन अगदी निष्ठुर करून, मनाचा निश्चय करून, कुणा समोरी न झुकता सिद्धार्थ जे निघाले ते अगोदर कुठे पोहोचले? राजगृहाकडे पोहोचले. राजगृहामध्ये गेले. कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह आपण पाहिली असेल, गेला असेल आपण जेव्हा आपले धर्मस्थळ पाहायला आपण जातो त्यावेळेस हे राजगृह आपण पाहिले असेल. त्या ठिकाणी बिंबिसार राजा तिथे राज्य करीत होता, नाही का? आपण अगोदर नाही पाहिलं की बिंबिसार राजा हा सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळातील होता. बिंबिसार राजा राज्य करीत होता. मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत त्यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते. जेवढे काही तत्वज्ञ होते, विद्वान पंडित होते, या सगळ्यांनी राजगृहालाच आपलं निवासस्थान बनवलं होतं आणि त्याच ठिकाणी ते राहत होते. वाटेल तो प्रथम
साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला सिद्धार्थ. साकी नावाची एक ब्राह्मणीन होती, तिचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अगोदर सिद्धार्थ गेले. नंतर तो पुढे पद्म्या नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले. जसे जसा ज्या ज्या ठिकाणी त्याला आश्रय मिळाला, ज्या ज्या ठिकाणी त्याला माहीत आहे की इथे ध्यान साधना चालते, तपश्चर्या चालते, त्या त्या आश्रमामध्ये गेला. आणि तो एक ब्राह्मण ऋषी होता रैवत नावाचा, त्याच्या आश्रमामध्ये त्यानं तो राहू लागला. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. उंच पुरे दिसायला, धिप्पाड, सुंदर देखणे, राजपिंडा, तो राजपुत्रच होते. पण इतक्या या सुंदर व्यक्तीने, या राजपुत्राने अंगावर चिवर घ्यावं, भगवे वस्त्रे परिधान करावेत, हे पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि सिद्धार्थाकडे ते येऊ लागले. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राहील, तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागले. ज्याची कुणाची नजर स्त्रीची किंवा पुरुषाची त्याच्यावर जायची, एकटक त्याच्याचकडे ते पाहायचे. जो उभा आहे तो त्याच्या मागे मागे चालू लागायचे. असं रूप होतं सिद्धार्थाचं. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील. काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत, तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमून त्याला अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित. कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याशिवाय जात नसे. इतकं सुंदर रूप सिद्धार्थाचं त्या भगव्या वस्त्रामध्ये दिसत होतं की प्रत्येक जण त्याला नम्र होत असे, काही ना काहीतरी बोलत असे, नतमस्तक होत असे आणि त्याच्या मागे मागे येत असे. ज्यांनी रंगीबिरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटले. या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होते. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत. त्याच्या भुवया, त्याचा भालप्रदेश, त्याचे मुख, त्याचे शरीर, त्याचा हात किंवा त्याची चालण्याची ढब यापैकी कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली, त्या क्षणीच त्यांची दृष्टी तिथे खिळून राहील. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वत राज्यांनी रक्षलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांना पुनीत झालेल्या राजगृह नगरीत येऊन पोहोचला होता. सर्व गुणसंपन्न ही राजनगरी होती आणि त्या ठिकाणी बिंबिसर राजाचे राज्य होते आणि राजा हा सुद्धा फार ज्ञानप्रिय होता. अशा या सर्व गुणसंपन्नी राजगृहामध्ये सिद्धार्थ पोहोचले. राजगृहात आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा आहे त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळपास 400 मैल अंतरावर होते. बघा, ज्यावेळेस सिद्धार्थ निघाले तर 400 मैल अंतर कपिलवस्तू ते राजगृह ते पायी चालत आले होते. हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला होता. तर हा त्यांचा सुरुवातीचा प्रवास जो आहे तो बिंबिसर राजाच्या नगरीमध्ये राजगृहामध्ये आले आणि सुंदर अशा वेलींनी, पर्वतांनी, झाडांनी, पुष्पांनी वेढलेला जो प्रदेश होता त्याच ठिकाणी पहिला आश्रम सिद्धार्थ गौतमांनी केला. यानंतर दुसरा भाग आहे राजा बिंबिसराचा उपदेश. ज्यावेळेस राजा बिंबिसराला माहीत होतं की हा सिद्धार्थ म्हणजे कोण, लोक सांगतात की हा शुद्धोधन राजाचा मुलगा आहे, राजपुत्र आहे, त्यावेळेस मात्र राजा बिंबिसर सुद्धा उपदेश करतो, ठीक आहे तुम्ही इथपर्यंत आलात, ठीक आहे, परंतु हा अतिशय खडतर मार्ग आहे, अतिशय यातून तुम्हाला वेदना होतील,
असा मार्ग आपण पत्करू नये आणि जे राजवैभव आहे ते आपण स्वीकारावं, परत जावं, यासाठी खूप याचना आणि मनोधारणा राजा बिंबिसार करतो. हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे. पुढचा भाग आहे राजा बिंबिसाराचा उपदेश. आपण आलात सर्वजण, खूप खूप धन्यवाद. आपण हे श्रवण करतात. आपण मी तर भाग्यवान आहेच, पण आपण सुद्धा खूप भाग्यवान आहात की आपला धम्म हा याच देही याच डोळ्याने आपण ऐकत आहात. आणि निश्चित हे बालक या ठिकाणी येतात याचा जास्त आपल्यासाठी अभिमान आहे. कारण आम्ही तर आता परिपक्व झालं आता काय ज्ञान मिळणार वगैरे आहे, परंतु ही येणाऱ्या पिढीला हा संदेश आहे, हा उपदेश आहे की धम्म कसा आहे, तथागत कसे होते, बाबासाहेब कसे होते, हे मात्र जास्तीत जास्त लहान मुलांनी या ठिकाणी यावं अशी मी इच्छा धारण करतो. आणि या ठिकाणी आपण थांबू. साधू साधू साधू. या बाबा इथे. हवा दुःखावरी नाही दमा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी नाही दमा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे, व्याधी आणि आजरा मरण तुझीच वाट पाही रे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई अनेक दुःख वेदना, कुकर्माची परिणिती. पुसावे सारे आसवा, ठेवावे दूर वैरवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, सतधम्माची ही प्रचिती, मिळेल तयाने सुगती. बंधुभाव वाढवा, मैत्री भाव जागवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. आपण धम्मास ओळखा, लावा कसोटी पारखा, हा सत्य सत्य सारखा, झाला विश्व लाडका. अष्टांग मार्ग ही दवा, सतधम्माचा गोडवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवावरी नाही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. नंतर मुकेश दादा, रंजना रंजनताई, सचिन दादा, आम्रपालीताई यांना विनंती करतो, प्रसाद गाथा सुरू असताना आपण प्रसादाचं वाटप केलं तरी चालेल. चला सर्वांनी मिळून आपण प्रसाद गाथा म्हणूया. जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा.
मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व. राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्वाच्या बुद्धिबलान आलं वैभव. आलं वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. नाव गाजले क्षणात झाले प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण. मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व नंतर घ्या हो शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो घोट. पवित्र करा हो आपुल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट. धम्माच्या मार्गाने संघाच्या मार्गाने चाला हो नीट. भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय. भीम भगवान की जय. मुकेश अशोकजी मोरे, रंजना मुकेश मोरे, सचिन अशोक मोरे, आम्रपाली सचिन मोरे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आदरणीय डॉक्टर गवई सर, आदरणीय बोर्डे दादा. बोर्डे दादा या समोर या. बनसोडे साहेब, कसं मी नाव विसरतो. हो या. कसं आपला परिचय होतो, मैत्री भावना वाढते, माहीत होतं बनसोड कोण आहेत नाही का, मोरे कोण आहेत. टाळ्या वाजू सगळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. साधू साधू साधू.